दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मोठी घोषणा केलेली आहे। तर आता दिव्यांग बांधवांसाठी विविध योजनांमार्फत इथे नवीन सरकारी वेबसाईट सुद्धा आलेली आहे, जेणेकरून दिव्यांग बांधवांना कुठेही जाण्याची गरज नाही। एका ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर सर्व योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार आहे। त्या संदर्भात पेन्शन वाढ संदर्भात काही अपडेट आहे का, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहेतच व माननीय बच्चू कडूंची मागणी होती की दिव्यांग बांधव असो, निराधार योजनेचे लाभार्थी असो, त्यांना 6,000 रुपये महिना पेन्शन झालं पाहिजे आहे। तर दिव्यांग बांधवांसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत काय घोषणा केली आहे ते आपण 2 मिनिटात पाहूयात। सामाजिक न्यायाच्या अंतर्गत काही खरेदीच्या विषयातला विषय आला होता। काही संदर्भात खूप मोठी नोट आहे, मी वाचून आपला वेळ घेत नाही, पण आपण प्रवेशित विद्यार्थ्यांना शालेय गणवेश घेण्यासाठी आधार संलग्न बँक खात्यात DBTद्वारे जमा करतो आणि त्या अन्वये आपण जवळपास 4,20,07,200 इतका निधी हा DBTच्या माध्यमातून जमा केलेला आहे। दिव्यांग विभागामध्ये खोटे प्रमाणपत्र देऊन शासनाच्या नोकरीमध्ये फसवणूक झाल्याचा मुद्दा आहे, ही वस्तुस्थिती आहे। या संदर्भात चौकशी झालेली आहे, कारवाई सुरू आहे आणि आता दिव्यांग कल्याण विभागाने अतिशय चांगली वेबसाईट तयार केलेली आहे। प्रत्येकाला त्याच्यावर रजिस्टर करायचं आहे, प्रत्येकाचं सर्टिफिकेट हे तपासलं जाणार आहे आणि तपासून पुढच्या काळामध्ये डिजी लॉकर सारखी व्यवस्था आपण उभी करणार आहोत, ज्यातनं अशा प्रकारचे जे घोटाळे आहेत ते घोटाळे या ठिकाणी होणार नाहीत। ते चेक करू आपण। त्यानंतर तो विषय मी आपण बोललात तो पडताळून पाहिला, पण आत्ताच्या रूल्समध्ये ते परमिसिबल नाही, त्यांना आपल्याला घेता येणं शक्य नाही। रस्त्यांच्या संदर्भात मागच्या काळामध्ये विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली, ज्यामध्ये नवीन जी वेबसाईट आहे दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण 17 योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता। एकदाच नोंदणी करा, कुठेही जाण्याची गरज नाही। यामुळे काय होते की दिव्यांग बांधवांची फसवणूक होत नाही। याबद्दल माननीय तुकारामजी मुंडे यांनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून माहिती सांगितलेली आहे। दिव्यांगत्वाचे बोगस किंवा चुकीचे UDID प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकरी किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ गैरफायदा घेणे गुन्हा आहे। पडताळणीअंती अशा बोगस व्यक्तीविरोध कारवाई प्रगतीपथावर आहे। अशा सर्व व्यक्ती, संस्था, अधिकारी, कर्मचारी इत्यादी विरोध कडक कारवाई करण्यात येत आहे। तसेच भविष्यात असा दुरुपयोग करणार नाही यासाठीच divyangsahayak.maharashtra.gov.in पोर्टल सुद्धा चालू केले असून शासनाच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी त्यावर नोंदणी बंधनकारक केली आहे। सदर नोंदणी प्रमाणित UDID शिवाय करता येत नाही। तर मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती दिव्यांग बांधवांची, ते सुद्धा आता थांबले जाणार आहे। माननीय बच्चू कडूंची जी मागणी आहे 6,000 रुपयांबद्दल, ते सुद्धा लवकरच पूर्ण होईल ही अपेक्षा आहे, कारण एक स्टेप पुढे चाललेला आहे। दिव्यांग बांधवांबद्दल निर्णय घेतले जात आहे। तसेच निराधार योजनेचे लाभार्थी असो, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असो किंवा वयोवृद्ध आहे, त्यांच्यासाठी हे जे निर्णय आहेत लवकरात लवकर घेण्यात यावे, त्यांच्या सुद्धा पेन्शनमध्ये वाढ केले जावे। दिल्ली सरकारने सुद्धा जे दिव्यांग बांधवांचे सांभाळ करत आहे त्यांना 6,000 रुपये महिना पेन्शन जे केलेलं आहे, तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा निर्णय घेतले पाहिजे आहे। सामाजिक न्याय व विशेष विभाग अंतर्गत जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्या सुद्धा हप्त्यांमध्ये वाढ झाली पाहिजे व जे माननीय बच्चू कडूंनी मागणी केली होती की 6,000 रुपये महिना, ते सुद्धा प्रयत्न करून लवकरात लवकर बजेटमध्ये तरी पुढच्या वेळेसपर्यंत ठरवलं पाहिजे आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तुम्हाला काय वाटतं की हे जे पैसे आहे ते वाढवले पाहिजे का नाही, नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।